नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुरंदरच्या विमानाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली आहे। महाराष्ट्रातील सर्व विमानतळांच्या विमानसेवा आणि विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कामाचा आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये विमानतळांच्या विकास कामांना आणखी वेग देण्यासंदर्भात आणि विमानसेवा आणखी सक्षम करण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली। या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, राज्यमंत्री मोहोळ यांच्या समवेत भारतीय विमानतळ प्राधिकरण, सैन्य दल, महाराष्ट्र विमानतळ महामंडळाचे सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीनंतर केलेल्या ट्विटमध्ये मोहोळ म्हणाले की विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र असून या क्षेत्रातील वाढती संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे। तसेच पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। विमानतळाचा DPR सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणार असून मार्च 2029 पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचं मोहोळ यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं। मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार पुरंदर विमानतळाचा DPR सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे आणि 2029 मार्च पर्यंत विमानतळ कार्यान्वित होईल अशी माहिती त्यांनी दिली। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं याच वर्षी विमानतळाचं काम सुरू होणार आहे अशी माहिती आता समोर येते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।